जाऊ.
उपस्थित झालेला आहे. शारदा महिला भजन मंडळ नानादेवी मौदा यांनी आपला कार्यक्रम सादर करावा. या पोरीच्या लग्नाला 6 गावची सर्व्हिस केलो आणि त्या लिंबाच्या झाडाखाली लग्न लावली. जवाई अजी त्या कोरोनाने 7 गावचं केलं होतं. त्या कोरोनाने नाही का लॉकडाऊन लागला. आता मग पोचाखाली धोतर बांधू देते. धोतर बांधू मार एवढं गुलाबजामुन केलं म्हणत 6 गावची साखर जमा करून आणि ते का एवढं सोनपात्राचे अंडे दिले. अंडे ह्या लोकांना जवाई सांगू का एवढ्याला गुलाबजामुन होतं पण सतत पंखा चालू करून नाही का ते एवढ्याला गुलाबजामुन झालं. चांगला झाला. मी गेलो तर पंखा बंद केलो नाही तर पाकच वाढा लागला असता. ते तू सांगतेस का? तू अशी खोटावी हे अशी पोरगी पैदा केलीस तू. हे जवाई आवाज माझी 11 गलीनं बदलाम झाली आहे. लाकोरी भाग मला पण मी हटकत असेल का नंतर मी मनाची जवाई आता कसं करत्या आजकाल पोरीच्या काळ पण आहे म्हणून कसं तरी निघून टाका पोरी भेटतात का पहिल्याहून आहे हे जीवना बाहेर वरंगत कलावंत आहे त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आतमध्ये येऊन बाहेर कुणी गर्दी करता कामा नये. त्यांनी आपल्या मंडळाची यादी दिलेली आहे असे कलावंतांनी माझ्या तुकोपाचं नाव दादलं मार्गरे दही घ्या रे दही घ्या.
पाहुणे मंडळी आले आहे. सर्व कलावंतांना विनंती करतो की त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्याचा आवाज वाढवा. आलेला आहे. सर्व तरुण पुरुषांना ते अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करते. त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन सुद्धा आदरणीय खासदार साहेब, आदरणीय मोळक साहेब, टिंबोर्णेजी, देवगणीजी, आंबेजी यांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलित करावे. फोटो में ले रहा हूँ, वीडियो खड़े में आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र कार्यकारिणी आणि जिल्हा व तालुका कार्यकारिणी करते अशी मी सर्वांना विनंती करतो. विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय मनीष भाऊ देवगणेजी, कार्याध्यक्ष शिखंडेजी, नानाजी तायवाडे, पारदीकरजी, लाजेवारजी, चुडामनजी लाजेवार, राहुलजी लाजेवार, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेंद्रजी मुळक साहेब. वो आएगा, देखो ये भी आएंगे. नको करा झालं कामाला. चुडामनजी लाजेवार साहेब, पारदीकरजी, दादा दादा पीछे आओ, पीछे आओ. दयाजी कांबळे, निगोड साहेब, धनजोडीजी, सहारेजी हे स्वागत करीत आहेत. सर्वांनी टाळ्या होऊ द्या. आपका लेना बाबू. भाऊ लोककलेवर PhD करत आहे. तर त्याला थिचेस पाठवणं पडतं. विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या या कलावंत विशाल मेळाव्यात आलेल्या अतिथींचं या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. विशेष सांगितलं आणि मी आजच गाडी देता येता कडवेचवरून येता लिहिलं आणि म्हणून या ठिकाणी सादर केलं. शाहीर अरुण सहारे. विरोधकांना झोपती मिरच्या, गावागावात एकच चर्चा, विरोधकांना झोपती मिरच्या, सारे म्हणती हे लोक जग. राजेंद्र मुळक नेता नंबर 1, राजेंद्र मुळक नेता नंबर 1. भाऊसाहेबांचा कलदार बंदा, भाऊसाहेबांचा कलदार बंदा, नेता आहे स्वाभिमानी खंदा. भाऊसाहेबांचा कलदार बंदा, नेता आहे स्वाभिमानी खंदा. कधी जीवनात केला नाही वांदा, कधी जीवनात केला नाही वांदा, कुणी वंदा कुणी त्यांना निंदा. विचारांती राहून ठाम, विचारांती राहून ठाम, रात्रंदिवस करी काम, विचारांती राहून ठाम, रात्रंदिवस करती काम. बांधी काँग्रेसचे संघटन, हो बांधी काँग्रेसचे संघटन. राजेंद्र मुळक नेता नंबर 1, राजेंद्र मुळक नेता नंबर 1. आणि म्हणून आमचे नवनिर्वाचित खासदार श्यामभाऊ बर्वे आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व मंडळी आता ही परिवर्तन दिशेकडे येत आहे. आणि म्हणून अरे जिरवू आता ही मनुवाद्यांची, जिरवू आता ही मनुवाद्यांची, सत्ता पाहिजे आम्हा रयतेची, सत्ता पाहिजे आम्हा रयतेची.
घेतली भूमिका त्यांनी टोकाची, घेतली भूमिका त्यांनी टोकाची, परिवर्तनीय महापुरुषाची, परिवर्तनीय महापुरुषाची. हुकुमशाही मिटवून मनुवादी रोखून, हुकुमशाही मिटवून मनुवादाला रोखून, आहे मनात एकच प्रण, राजेंद्र मुळक, बाई राजेंद्र मुळक, नेता नंबर 1, राजेंद्र मुळक, नेता नंबर 1. आणि शेवटी सांगत आहो, भाऊसाहेबांचा वारसदार, भाऊसाहेबांचा वारसदार, आहे मनात लई दिलदार. अरे कुणाच्याही राजेंद्र भाऊ मुळक, भाऊसाहेबांचा वारसदार, आहे मनात लई दिलदार. दुःखितांचा आहे सरदार, दुःखितांचा आहे सरदार, आहे गोरगरिबांचा आधार, आहे गोरगरिबांचा आधार. मग कलाकारांची प्रगती या लोकशाही कलाकार परिषदेत विदर्भ लोकशाही आल्यातून राजेंद्र मुळक, नेता नंबर 1, राजेंद्र मुळक, नेता नंबर 1. गावागावात एका चर्चा विरोधकांना झोंबती मिरच्या, गावागावात एका चर्चा विरोधकांना झोंबती मिरच्या. राजेंद्र मुळक, नेता नंबर 1, राजेंद्र मुळक, नेता नंबर 1. बहुत बहुत धन्यवाद साहब. आदरणीय भिवगडे साहेब, टेंभुर्णे साहेब, पाडतीकरजी, रामटेकेजी, लांजेवारजी, भक्ते मॅडम, कांबळेजी, युवराजजी मेश्राम, दिगोड साहेब, सहारेजी, तायवाडीजी सर्वांपासून कार्यरत आहे. आज प्रामुख्याने माझ्या सोबत असलेले माझे मित्र आणि आज रामटेक लोकसभामध्ये जे निवडून गेलेले आहेत, खरंच आम्हाला आनंद वाटतो की आमच्या पैकी एक व्यक्ती आज दिल्लीमध्ये गेलेला आहे. आणि हे तुमच्या कलावंतांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आजच्या कार्यक्रमाला थोर महात्मांना वंदन करतो. त्याचप्रमाणे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे संस्थापक गुलाबरावजी टेंभुर्णे, त्याचप्रमाणे स्वर्गीय धरमदासजी भिवगडे साहेब, त्यांनी या विदर्भ शाहीर कलाकार परिषदेला एक लहान बाळाला जन्म दिला आणि आज तो बाळ, तो झाड एवढा मोठा झालेला आहे की तुमच्या आमच्या सारखे लाखो कलावंत या विदर्भ शाहीर कलाकार परिषदेमध्ये जुळलेले आहेत. साहेब, मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, पण फक्त एवढीच विनंती करेन, मी आणि माझे मोठे बंधू अलंकार भाऊ आम्ही सोबत एका ताकदीने मागील कित्येक वर्षापासून रवी भवनामध्ये कलावंतांच्या हक्कासाठी लढतोय. साहेब, निश्चितच आज आमच्या हक्काचा माणूस खासदार झालेला आहे, पण आपली जेव्हा समोर विधानसभा येईल आणि त्या विधानसभामध्ये आपले जास्तीत जास्त आमदार निवडून जातील, तर साहेब या कलावंतांकडनं, आमच्या दोघांकडनं, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्याकडनं आपल्याला एक विनंती राहील साहेब, की या कलावंतांच्या ज्या हक्काने मागण्या आहेत साहेब, कारण शासनाने जे 5,000 केलेलं आहे मानधन, ते फक्त आणि फक्त विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची देण्यात आहे. जेव्हा विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे संपूर्ण कलावंत मोर्चा घेऊन गेले होते, सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांकडे आम्ही निवेदन दिलो. 2-3 वर्ष ते टाळामटोल झालं साहेब, आणि आता कुठे ते पारित झालं इलेक्शनच्या तोंडावर. हे सरकार खोटारडी आहे, आम्हाला माहिती आहे साहेब. हे फक्त लॉलीपॉप देते, भूल थापा देते. आम्हाला आमच्या हक्काचा माणूस म्हणजेच तुम्ही लोक, ते मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये बबलूभाऊ आहेत, आमदार आपले निवडून गेले, तर ते लोक आमच्या कलावंतांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं काम करतील अशी अपेक्षा करतो. आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषद नेहमीच आपल्या पाठीशी उभी राहील याची शाश्वती देतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. नमस्कार, जय भीम. आजच्या या अधिवेशन कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके आणि एक तरुण नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे उमेदीने बघत आहोत, तो आपल्या सर्वांचा लाडका सुपुत्र, लोकसभेचे सन्मान्य खासदार
श्यामकुमार उर्फ बबलूभाऊ बर्वे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सभापती, नगरपालिका कनानचे माजी नगराध्यक्ष शंकरराव चांदे साहेब समोर घेऊन गेलेली आहे। मनीष भाऊ अलंकारजी, मंचावरती उपस्थित टेपुर्णे साहेब, भवतेजी, सहारेजी, लांजेवारजी आणि भगतजी आणि उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी, सर्व शाहीर मंडळी, उपस्थित पत्रकार मित्रांनो, एक जमाना होता आणि संस्कृती आपली जिवंत ठेवण्याचं काम त्या जमान्यामध्ये तुम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे। जुन्या जमान्यामध्ये काही मनोरंजनाची साधनं नाही, काही नाही, प्रबोधन करायचं। आता तर टीव्ही आला, मोबाईल आला, मनोरंजनाचे अनन्यसाधारण साधनं आलेले आहेत। परंतु आजही शाहीर म्हटला आणि दुय्यम असेल तर बरोबर लोक जातात बबलूभाऊ आणि नुसती दुय्यममध्ये खडाजंगी नाही, हा त्याची खिस्ते, या पुढे याची खिस्ते, पण त्याच्यातून अनेक चांगल्या विषयांना तुम्ही प्रबोधन दिलेलं आहे। बेटी बचाव बेटी पढाओ अभियान तुम्ही गाजवलं, व्यसनमुक्तीचं अभियान तुम्ही लोकांनी गाजवलं, समाजाच्या मध्ये असणाऱ्या अडीअडचणींवरती मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि आजही तुम्ही यशस्वी पद्धतीने करत आहात। खासदार साहेब, मी तुमचं खूप मनापासून धन्यवाद देतो, कारण की तुम्ही एका सांस्कृतिक कलावंत गावातून आलेले आहात, जिथे स्वर्गीय धरमदास काकाजी होते, त्यांच्या नेतृत्वात विदर्भ शाहीर कलाकार परिषद निर्माण झाली। आपल्या सर्वांचा लाडका मनीष असो, अलंकार भाऊ असो, हे सर्व धर्मदासजींच्या पायगुणावरती समोर जात आहेत। मला आजही आठवतं खासदार साहेब की ज्यावेळेस आपली सरकार होती खासदार साहेब, त्यावेळेस मला वाटतं आपले पालकमंत्री नितीन राऊत साहेब होते, तर विदर्भ शाहीर कलाकार परिषदाचे सन्मान्य धर्मदासजींना अध्यक्ष त्या समितीवर पाठवण्याचं काँग्रेस पक्षाने काम केलं, पण भगवंतानी आपली गोष्ट ऐकली नाही। 7-8 दिवसामध्ये भगवंताकडे धर्मराजजी चालले गेले, परंतु ते राहिले असते तर अनेक विषय त्यांनी यशस्वी पद्धतीने मांडले असते। मनीष भाऊ अलंकारजी हे तर मांडतच आहे, पण भविष्यामध्ये जे काही आपल्याशी संबंधित विषय आहेत ते सर्व विषय सरकारजवळ अत्यंत व्यवस्थितपणे मांडण्याचं काम सन्मान्य खासदार साहेब करतील, आम्ही सर्व मंडळी करू, एवढा मी आपल्या सर्व लोकांना विश्वास देतो। अनेक प्रश्नांचे विषय आणि आम्हाला जिव्हाळा आहे म्हणून तुम्हाला सांगतो की हा जिव्हाळा तुमच्या ह्या सर्व प्रयत्नांमध्ये सरकार तुमच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि निश्चित स्वरूपात आम्ही प्रयत्न करू आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले विविध विषय हे मार्गी लावण्याचं काम काँग्रेस पक्षाने आम्ही सर्व मित्रमंडळी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत। बर्वे साहेब ते आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। विदर्भ शाहीर कलाकार परिषद कनान तर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके परिचित नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय राजेंद्र बाबू मुळक साहेब, आमचे काकाश्री जे अनेक पदं या कनान नगरीमधून भूषवलेले आहेत, माजी समाज कल्याण सभापती, माजी कन्हान नगर परिषद अध्यक्ष शंकरजी चाहंदे साहेब, आमचे सहकारी मित्र व नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते मनीष भाऊ फुलगळे, आपले अलंकारजी टेपुर्णे साहेब, संगीताताई भवतेजी, अरुणजी सहारे, चुडामणजी लांजेवा, युवराजजी भक्त व समस्त शाहीर परिषदेचे संचालक मंडळ, बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपल्याला ज्याप्रमाणे मनीष भाऊने सांगितलेले आहे की कशा प्रकारे आपल्या जी NDA सरकार आहे किंवा महायुती सरकार आहे
त्या सरकारकडून आपण कितीही मोर्चे केले तरी त्यांच्याकडून काही अपेक्षा आपल्याला आहे नाही, कारण की हे सरकार फक्त फोकाडी आहे. कलावंतांच्या दुःख त्यांना समजणार नाही, कारण की हे सरकार व्यापाऱ्यांची आहे. आपली जी मानधन सुरू झालेली आहे ते काँग्रेसमध्ये सुरू झालेली आहे. आणखी जे सुविधा आपल्याला पाहिजे त्यासाठी आपला लढा सुरू आहे. त्या लढ्यामध्ये नक्कीच, कारण की ज्या वेळेस हा लढा सुरू झाला, स्वर्गीय धर्मरावजी भिवगडे हे जिवंत असताना त्यांच्या आम्ही लढा बघितलेला आहे. त्यांच्यासोबत सुरुवातीला 10-20 लोकांपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, कारण की आमचे संबंध घरचे होते. त्यावेळेस त्यांच्या लढा मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलं. त्या ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी असताना सुद्धा त्यांनी साहित्य कलाकारांना जे खूप मोठे मोठे कामं दिल्लीला जाणं, मुंबईला जाणं, सर्व नेत्यांच्या मागे लागून आपल्याकडे पेन्शन सुरू करून घेतलेली आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्याला मी नमन करतो. आणि त्यांनी जे हे आज सुरू केलेलं आहे, आपला पुणे विदर्भ साहित्य कलाकार परिषद तयार केलेली आहे, याच्यामध्ये हजारो लोक आज जुळलेले आहेत. त्या सर्वांना आश्वस्त करतो की केंद्रामध्ये ज्याप्रमाणे आताचे अलंकार भाऊ सांगितलेलं आहे, 75 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होणार आहे. 75 वर्षाची अट, 75 वर्षानंतर आपण जिवंत राहणार की नाही राहणार हेच माहीत नाही आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना 60 वर्षानंतर 18 वर्षानंतर आपल्याला पेन्शन असते, आणि साहित्यला 75 वर्षानंतर तो काय करणार, 60 वर्षानंतर तसेच माणूस रिटायर होतो. तर आपण त्या केंद्रामध्ये जे जे विषय आपल्या ठेवणार आहे, ज्या ज्या समस्या आपल्या आहे, ते विदर्भ साहित्य परिषदेचे सर्व लोक मला माझ्या वेळ घेऊन झाली, आणि आपण दिल्लीमध्ये आपल्याला सांस्कृतिक विभागामध्ये ज्याही कोणाबरोबर आपल्याला बसायचे आहे त्यांची भेट घालण्याची मी जबाबदारी घेतो आपल्या इथला खासदार म्हणून. आणि आपल्या ज्याही समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही तत्पर आहोत. मनीष भाऊ आणि अलंकार भाऊच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत नेहमी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत राहणार आहे, एवढंच आपल्याला आश्वास करतो. आम्हाला आज एक उद्धवसाहेब ठाकरेजी महाविकास आघाडीचे नेते नागपूरला आलेले आहेत, त्याकरता आम्हाला त्यांना भेटायला जायचे आहे. त्याकरता आपला पूर्ण वेळ आम्हाला देता येणार नाही, त्याकरता आपला दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बरोबर साहेब. त्यानंतर आभार प्रदर्शन नगर परिषदेच्या कलांच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या क्षेत्राचे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार बबलूजी बर्वे, तसेच महाराष्ट्र प्रदेशाचे माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी मुळक साहेब, आणि त्या कार्यक्रमाला ज्यांनी घडवून आणलं असे विदर्भ साहित्य कलाकार परिषदेचे अध्यक्ष, केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, तसेच या विदर्भ साहित्य कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे, या कार्यक्रमाला आलेले सर्व कलाकार बंधू भगिनींनो, आदरणीय मंच, आपल्याला सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पण मी जास्त तुमची वेळ घेणार नाही, कारण तुमचं सादरीकरण होणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या प्रसंगी एवढं सांगतो की आपण सगळे मिळून निश्चितपणे मिळाला पाहिजे. भरपूरपणे आपण त्यांच्या पाठीच्या काळामध्ये तुम्हाला एक मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि आपण एकत्र राहून संघटित राहूनच कार्य केलं तर निश्चितपणे आज एवढं छोटंसं रोपटं माझी स्वर्गीय धर्मरावजी भिवगडे यांनी लावलेलं आहे, आणि आज हे ऊट वृक्ष हे एवढं मोठं झालेलं आहे, आणि आपल्याला निश्चितच हे तुमच्या समोर दिसत आहे. आणि म्हणून मी माझं सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून मी स्वतः अलंकारी टेंभुर्णे आणि भिवगडे आणि या विदर्भ साहित्य कलाकार परिषदेच्या सोबत आहोत. आणि जिथे जिथे कुठलंही काम असलं तर मी निश्चितपणे तुमच्यासोबत येईल. आता तुमच्या समोर आमच्या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार यांनी सांगितलेलं आहे, केंद्राच्या ज्या योजना आहेत आपल्या कलाकार परिषदेच्या, आणि जे सांस्कृतिक मंत्री आहेत केंद्राचे, आपण दिल्लीला या मनीष भिवगडे अलंकार टेंभुर्णे यांच्यासोबत या. निश्चितपणे मी त्या मंत्रालयामध्ये भेट करू तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः येईल. मी त्यांचं पुन्हा अभिनंदन करतो. असे लोकप्रिय चांगले खासदार आपल्याला मिळालेले आहेत.
आणि राजेंद्र भाऊ मुळात जे आहेत आपलं कार्य करण्यासाठी निश्चितपणे आपल्याला मदत करतील. आपण सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या कनान नगरीमध्ये, माझ्या कनान नगरीमध्ये आला. मी सर्वांचं स्वागत करतो आणि पुढचा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अतिथिजनों के घर स्वागतम स्वागतम सुस्वागतम अतिथिजनों के घर स्वागतम मान्यवरों के घर स्वागतम बड़े भाग पाए दर्शन तुम्हारा बड़े भाग पाए दर्शन तुम्हारा आने से पावन हुआ कनन हमारा आने से पावन हुआ कनन हमारा सब दुश्मन से या पुष्प गुजों से या सब दुश्मन से या पुष्प गुजों से अतिथि जनों के घर स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अतिथि जनों के घर स्वागतम मान्यवरों के घर स्वागतम जी ने हर कलावंतों को जागरूक उनने किए हर कलावंतों को दी जागरूक उनने किया भूलन जाना तुम भूलन जाना भूलन जाना तुम भूलन जाना उपकार बिगड़े साया के स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अतिथि जनों के घर स्वागतम अतिथि जनों के घर स्वागत को जगाया अलंकार दी साहिब ने उनको ही साथ दिया मानी सभी उगड़ी ने कलावंत को जगाया अलंकार दी साहिब ने उनको ही साथ दिया भूलन जाना तुम भूलन जाना भूलन जाना तुम भूलन जाना उपकार बिगड़े साहेब के स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अतिथि जनों के घर स्वागतम मान्यवरों के घर स्वागतम. सर्व शाहीर कलाकार परिषदेचे सर्व जे नेतेकर आहेत ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. गेल्या 25 वर्षापासून अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यामध्ये कार्य करीत असता लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून असे नेते आपल्या नागपूर यांच्या माध्यमातून आज बहुरूपीय कलाकार महोत्सव सत्कार सोहळा कुलदीप मंगल कार्यालय येथे साजरा होत आहे. मी सन्माननीय मनीष बिवडे आणि अलकाजी बिंदोडे यांचं अभिनंदन करतो आहे. त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतोय.
ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मला वाटतं श्यामकुमार बर्वे खासदार येऊन गेले, राजू रबडक साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय शंकर चांदे साहेब आणि अश्विन भिवडेजी, वसंत कुंबरेजी, यादवरावजी कांडोळकर, दयाजी कांडे, हरिजी किल्लोरकर, चुडामणजी लांजेवार, अरुणजी वहाणे, रामनाथजी पारदीकर, शंकरजी रामटेके, श्रीकांतजी रामटेके, अरुणभाऊ सहारे, रोशनजी कांबळे, युवराजजी मेश्राम, प्रफुल्लजी बुजाडे, माझ्या माता बहिणींनो आणि सर्व कलाकार बांधवांनो आणि माझ्या पिता मित्र मंडळी, स्वागत गीत जेव्हा मी ऐकत होतो तर खरोखर मन भरून येत होतं की ज्या कलावंतांची वारसा जपण्याचं काम त्याने केलं, ज्या कलावंतांना एक दिशा देण्याचं काम केलं, असे स्वर्गीय सन्माननीय आमचे धर्मराज भिवडे साहेब ते माझे गुरुवर्य होते. आणि या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की पूर्ण आयुष्य त्यांनी या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. ते नाटक असो की मग आणखी त्याशिवाय तमाशा, दिंडारी, भजन मंडळे ह्या सर्व कार्यक्रमामध्ये त्याचं फार मोठं महत्त्वाचं योगदान आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापासून आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या कलावंतांनी, ज्या हुतात्म्यांनी हा देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता जे कर्तृत्व केलेलं आहे, की ज्यावेळेस आम्ही आझादीमध्ये जगत होतो आणि देश स्वातंत्र्य व्हावं म्हणून लोक एकत्रित व्हावं या दृष्टिकोनातून जर काही सुरू झालं असेल तर ते आपल्या माध्यमातून गणपती उत्सव असो, दुर्गा उत्सव असो, की एखादी तमाशा असो किंवा एखादी संतांची म्हणजे मिरवणूक असो, अशा माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचं काम त्या हुतात्म्यांनी केलेलं आहे. आणि आपण आपल्या वाणीतून, आपल्या याच्यातून सर्व ह्या देशाला कुठेतरी आझादीतून बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या सर्व कलावंतांच्या माध्यमातून झालं. की जोपर्यंत कलावंत पुढे येईल नाही तेव्हा त्या कलावंताला ऐकायला कोणी येणार नाही. आणि कलावंत आलं की त्याला ऐकायला हजारो संख्येने लोक यायचं आणि मग तिथून व्यूहरचना तयार होत होती. अशी ही सर्व व्यूहरचना ह्या वारसाला, ह्या संस्कृतीला जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सन्माननीय आमचे धर्मराज भिवडे यांनी केलं. सुरुवात त्यांनी केली, पण त्यानंतर अनेक असे लोक पुढे आले आणि ते करतायत. पण निश्चितपणे आपल्याला सांगतोय की त्या केंद्र स्तरावर असतील किंवा राज्य स्तरावर असतील त्या निश्चितपणे तुमच्या माध्यमातून सन्माननीय आमचे मनीष भिवडे, सन्माननीय टेंबुर्ली यांच्या माध्यमातून सन्माननीय संकल्प आम्ही सर्व सोबत राहू आणि तुमच्या मागण्या काय आहेत त्या आम्ही तुमच्या समोर ठेवू आणि तुमच्या लढाईमध्ये खांद्याला खांदा लावून लढण्याची सुद्धा ताकद आम्ही तुम्हाला देऊ. आपल्याला आपला हक्काचं जे मिळाला म्हणजे ते निश्चितपणे मिळवण्यामध्ये आम्ही सातत्याने कार्यरत राहू. पण तुम्हाला एक सांगतो आहे की कुठेतरी सरकार काय करते आपल्याला माहीत आहे. एक नवीन फंडे ते जुमलेगिरी करतायत. आता एक नवीन योजना संजयराव भांडेकर आले आहेत का? एकदा टाळ्या वाजू द्या. त्याचप्रमाणे